दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन. ठीक आहे, इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये एक्सरसाइज 3.2 चालू आहे. ठीक आहे, एक मिनिट. 3.2 त्याच्यातला ए पार्ट चालू आहे. त्याच्यामध्ये किती 3.2 मध्ये ए बी सी डिफरंट टाइपचे सम आहे. ठीक आहे, आपला 3.2 मध्ये ए मध्ये अप टू क्वेश्चन नंबर फर्स्ट चा 5th पर्यंत झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ऑलरेडी नाही का 5 व्हिडिओ अपलोड केलेला आहे. किती 5 व्हिडिओ. ठीक आहे, सो आता बघा आज आपल्याला ते शिकायचं म्हणजे 3.2 जे आहे ना ते पूर्ण याच्यावर आहे डिपेंड. कशावर? सबस्टिट्यूशन वर डिपेंड आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे 3.2 पूर्ण सबस्टिट्यूशन वर डिपेंड आहे. ठीक आहे, आपण आता 6 पासून स्टार्ट करूया. आणि तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो. ठीक आहे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअपची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा काय लिहायचं, आय इक्वल टू इंटिग्रेशन x² + 2 अपॉन x²+1 दिलेलं आहे. ठीक आहे, a⁻x tan इनवर्स ऑफ x dx आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही सबस्टिट्यूट कोणाला करायचं, जे डिफिकल्ट टर्म आहे त्याला सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, डिफिकल्ट टर्म कोणती इथं बघा x²+2 अपॉन x²+1 आहे. हे तर सिंपल आहे. ओके, हे तर मी बाजूला देतो. ओके, आणि a⁻, आणि जे पॉवर मध्ये आहे त्याला सबस्टिट्यूट करा. आता पॉवर मध्ये काय इथं a⁻x tan इनवर्स x आहे. ठीक आहे, मग ह्याला सबस्टिट्यूट करा कारण हे डिफिकल्ट मध्ये आहे ना. सो पुट करतो मी बघा, पुट x tan इनवर्स x ह्याला मी t सबस्टिट्यूट करतो. ठीक आहे, सो x tan इनवर्स x म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह हे यायला पाहिजे. ठीक आहे, आता मी बघा कसं सॉल्व्ह करतो, डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 येतो. बरोबर, प्लस tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय तो हे पण तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1/1 प्लस x². बरोबर, आणि इथे येणार dt/dx कारण विथ रिस्पेक्ट टू x करतोय ना, सो दॅट टाइम dt/dx येणार. ओके, मग आता हे dx तिकडे मल्टिप्लाय जाणार म्हणजेच काय येणार इथं बघा, हे एनी याला मल्टिप्लाय करा. 1 + x²1 जा 1 + x²च येणार, प्लस a1 तसंच अपॉन x²+1 ही टर्म तशीच. ओके, आणि हे dx इकडे मल्टिप्लाय येणार, दॅट इज dt. आता काय येणार सांगा भाऊ, इथे येणार, इथे बघा हे सॉल्व्ह करतोय, सिम्प्लिफाय हे करतोय x²+2 अपॉन x²+1 dx इक्वल टू हे dt ऍज इट इज. ओके, मग आता सांगा बघू काय काय करून यायचं. आता काय बघा, ही टर्म x²+2 आहे, x²+1 आहे. ओके, dx म्हणजे ह्याच्या जागी आणि dx च्या जागी दॅट इज मी dt लिहिणार. ओके, म्हणजेच मी असं लिहिणार बघा, इंटिग्रेशन ऑफ फक्त हे राहणार, ह्याच्या जागी काय लिहिणार मी, याच्या जागी फक्त मी dt लिहिणार. समजतंय का, त्याच्या जागी फक्त मी dt लिहिणार आणि a⁻ काय लिहिणार, ह्याची व्हॅल्यू म्हणजे मी काय सबस्टिट्यूट केलं होते, हे म्हणजे मी t सबस्टिट्यूट केलं होतं, सो दॅट इज t येणार. झालं, इझी आहे. बघा ना, हे लक्षात ठेवा. बघा हे याच्या जागी एवढ्याच्या जागी मी काय पुट करणार dt, सो dt इथे लिहिलं. ओके, आणि a⁻ याच्या जागी काय लिहिणार, t लिहिणार, a⁻t लिहिणार. ओके, इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट वाला नाही. सो आता इंटिग्रेशन ऑफ a⁻t काय येतं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. a⁻t चं इंटिग्रेशन काय येतं, दॅट इज a⁻t अपॉन log a येणार. बरोबर, कारण डिफरन्शिएशन काय येतं a⁻t चं, a⁻t log a येतं. बरोबर, हे माहिती आहे तुम्हाला. पण इथे इंटिग्रेशन मध्ये log a डिवाइडला जाणार. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये log a कुठं जाणार, डिवाइडला जाणार. इझी तर आहे, डिफिकल्ट नाही काय. प्लस c. मग आता t आपला क्वेश्चन एक्सच्या फॉर्मॅट मध्ये होता, मग मला आन्सर पण एक्सच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सो दॅट्स वाय आय इक्वल टू a⁻t ची व्हॅल्यू काय होती, x tan इनवर्स ऑफ x अपॉन log a झालं, प्लस c आला आन्सर माझं. इझी आहे, डिफिकल्ट नव्हतं काय, फक्त तुम्हाला सबस्टिट्यूट काय करायचं ते माहिती पाहिजे होतं. ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये ऑल सबस्टिट्यूशनचे सम आहे हे लक्षात ठेवा. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 7 बघा, 7 वाला किती इझी आहे सम.
बघा काय इथे दिलंय तुम्हाला, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स लॉग साइन ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स आहे. ठीक आहे, मी एक काम करतो बघा, हे लॉग साइन ई रेस टू एक्स मी बाजूला लिहितो. ठीक आहे, इंटू ई रेस टू एक्स लिहितो, हे नंतर लिहितो. आणि 1/10 मीन्स वॉट, 1/10 मीन्स कॉट येणार. ठीक आहे, सो 1/10 इज नथिंग बट कॉट ई रेस टू एक्स येणार. म्हणजे सो 1/10 इज नथिंग बट कॉट ई रेस टू एक्स येणार आणि ते येणार dx. ठीक आहे, थोडं बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पण तुम्हाला माहिती पाहिजे. असं नाही की फक्त इंटिग्रेशनचीच माहिती पाहिजे, असं नाही की डिफरन्शिएशनचीच माहिती पाहिजे, पण तुम्हाला ऑल फॉर्म्युले माहिती पाहिजे. म्हणून तर तुम्ही 12th स्टँडर्डला आहेत ना. ठीक आहे, सो बघा आता पुट करा, ह्याला पुट करा. सो ह्याला मी पुट करतो कारण हे डिफिकल्ट मध्ये आहे ना. सो बघा ना, कारण लॉग ऑफ अँगल मध्ये साइन ई रेस टू एक्स आहे, मग त्याला पुट करा. इथं पुट करा, पुट लॉग साइन ई रेस टू एक्स इक्वल टू टी. ठीक आहे, सो डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/x येतं. सो इथे येणार 1 अँगल काय येतं, लॉग एक्स आहे का इथं, नाही 1 साइन ई रेस टू एक्स आहे. मग लॉग साइन ई रेस टू एक्स आहे ना, मग काय पुट करणार, साइन ई रेस टू एक्स पुट करा. पुट म्हणजे डिफरन्शिएशन काढते. ओके, ठीक आहे, सो म्हणजे 1/साइन ई रेस टू एक्स येणार, साइन ई रेस टू एक्स येणार. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ई रेस टू एक्स काढा, साइन ई रेस टू एक्स. ओके, इथे येणार dt बाय dx, बरोबर, dt बाय dx आहे ना. सो आता खाली डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय तर, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन येतं कॉस येणार. सो इथे येणार कॉस ई रेस टू एक्स आणि हे साइन ई रेस टू एक्स तसाच. ओके, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय येतं, कॉस ई रेस टू एक्स येतं आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, ई रेस टू एक्स काढावं लागेल. सो ई रेस टू एक्स इक्वल टू dt बाय dx. ओके, सो आता सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स काय येतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं ई रेस टू एक्स येणार. सो ई रेस टू एक्स लिहिलं. ओके, आणि कॉस बाय साइन मीन्स दॅट इज कॉट. इथे येणार कॉट ई रेस टू एक्स. बघा ई रेस टू एक्स आहे ना, सो कॉस बाय साइन मीन्स कॉट ई रेस टू एक्स आणि हे dx डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय dx आणि हे dt. इझी. सो आता काय सबस्टिट्यूट करायचं हे माहिती पाहिजे. ठीक आहे, सो पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर. काहीतच सांगू तुम्हाला, इथंच सांगतो वाटलं. चला ह्या साईडला सांगतो, आय इक्वल टू, बघा नीट लक्ष द्या, हे मेन फंक्शन आहे. ठीक आहे, हे मेन फंक्शन आहे. सो बघा ह्याच्या जागी काय लिहिणार तुम्ही, ह्याच्या जागी बघा काय पुट केलं, टी पुट केलं. सो त्याच्या जागी मी टी लिहिणार. ओके, आणि ह्याच्या जागी काय लिहिणार, ह्याच्या जागी ई रेस टू एक्स कॉट ई रेस टू एक्स, बघा dx, याच्या जागी dt लिहा. सो इथे येणार dt. संपला विषय. ओके, चला पहिले स्क्रीनशॉट काढा, मग खाली सॉल्व्ह करतो मी. लवकर काढा पटकन. इझीच आहे, म्हणजे डिफिकल्ट मला काहीच नव्हतं याच्यात. जास्त करून तुम्हाला डिफरन्शिएशन यायला पाहिजे. आता काय ना त्याचं सॉल्व्ह कसं करणार, आता व्यवस्थित करावं लागेल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n चा फॉर्म्युला काय तर, दॅट इज x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. हा फॉर्म्युला आहे. सो t रेस टू 1 आहे, मग काय ना t रेस टू 2, कारण 1 मध्ये 1 ऍड होणार ना, ह्या पॉवर मध्ये 1 ऍड होणार आणि हीच पॉवर खाली येणार आणि हे प्लस c. सो i t म्हणजे काय पुट केलं तर आपण, काहीतरी पुट केलं होतं, आठवा, लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स पुट केलं होतं आणि ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. कारण टी म्हणजे आपण हे पुट केलं होतं ना, लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स पुट केलं होतं आणि हे स्क्वेअर ब्रॅकेटचं स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आलाय का आन्सर, येस आलाय आन्सर. चला काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 8-1. बघा 8 कसं सॉल्व्ह करायचंय. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन ई रेस टू 2x मायनस 1 आहे. ठीक आहे, आता ह्याला एक काम करा, बघा ई रेस टू 2x इथे पण ई रेस टू 2x आहे, मग डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय ई रेस टू एक्स ने करा. ठीक आहे, आता ई रेस टू एक्स ने का डिवाइड करायचं हे तुम्हाला मी सांगतो रिझन. पहिले हे समजून घ्या ई रेस टू एक्स ने कसं डिवाइड करायचं. ठीक आहे, 1 बाय 1 मी तुम्हाला सांगत राहतो. ठीक आहे, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स
न्यूमरेटरला डिवाइड केलं ई रेस टू एक्स ने. आता डिनॉमिनेटरला पण डिवाइड करा. -1 अपॉन ई रेस टू एक्स. ठीक आहे, इथे येणार डी एक्स. आता इंटिग्रेशन ऑफ यांनी याला डिवाइड करा. बघा ना, ई रेस टू 2x आहे बरोबर, ई रेस टू 2x आहे अपॉन ई रेस टू एक्स आहे. हे याच्या बरोबर डिवाइड करतोय, मग त्यावेळेस काय होणार बघा, दोघांचा बेस सेम आहे, वर पॉवर मध्ये मायनस होणार. सो इथे येणार मायनस ई, म्हणजेच ई रेस टू 2x -1 म्हणजेच काय, ई रेस टू एक्स येणार. ठीक आहे, हे याच्या बरोबर डिवाइड झालं तर ई रेस टू एक्सच येणार, हे लक्षात ठेवा. इथे येणार ई रेस टू एक्स प्लस आता 1/e रेस टू एक्स आहे बघा, हे याच्या बरोबर डिवाइड करतोय ई रेस टू एक्स. ठीक आहे, मग जर मला हे वर लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, पॉझिटिव्ह आहे ना, वर लिहिताना निगेटिव्ह होणार. सो दॅट इज ई रेस टू -x होणार. ठीक आहे, इथे लिहिणार ई रेस टू -x. सेम इथे तसंच, हे याच्या बरोबर डिवाइड केलं तर ई रेस टू एक्स होणार, आणि हे याच्या बरोबर डिवाइड केलं तर काय होणार, 1 अपॉन ई रेस टू एक्स इज नथिंग बट ई रेस टू -x. ठीक आहे, इझी होतं dx. आता नीट बघा काय करायचं, तुम्हाला काय बोलत, एक प्रॉपर्टी होती बघा. एक प्रॉपर्टी काय, एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं होतं, जर याचं डेरिव्हेटिव्ह, ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वर असेल बघा, ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आपण काय लिहितो, डायरेक्ट लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लिहितो बरोबर ना, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स लिहितो. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदर. ओके, मग मी इथं काय लिहिणार, इथं बघा ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय, तर ई रेस टू एक्स येणार, मान्य. इथं मायनस आहे, इथं मी मायनस लिहितो. ठीक आहे, सो आता इथे नीट बघा, ई रेस टू -x डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू -x येणार बरोबर. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ -x काढणार ना, हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे, एवढं इझी तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण डिफरन्शिएशन तुम्हाला येतंय, हे विचारात धरून मी शिकवतोय. ठीक आहे, सो ई रेस टू एक्स येत आहे, मायनस तसाच घेतला, ई रेस टू -x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू -xच येणार, पण -x डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, इथं ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू -x. ओके, -x डेरिव्हेटिव्ह दॅट इज -1 येणार, इथे येणार -1, हे मायनस आणि हे मायनस बिकम्स प्लस होणार, बिकम्स प्लस. सो म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे बघा, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू -x, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर येतंय. सो मग मी काय करणार, तुम्हाला आता जी प्रॉपर्टी सांगितली ते यूज करणार. ठीक आहे, म्हणून मी इथे ई रेस टू एक्स ने डिवाइड केलं, कारण इथे मी जर डायरेक्ट ह्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट हे येत नाही ना. ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट हेच यायला पाहिजे. सो फक्त ई रेस टू 2x असला असता तर मी ऍडजस्ट करून कसं तरी आन्सर काढलं असतं, पण त्याच्यासोबत प्लस पण आहे. सो म्हणून मला डिवायडिंग बाय ई रेस टू एक्स करावं लागलं. ठीक आहे, सो आता म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह हे येतं, हे तुम्हाला पटलंय बरोबर, मी आताच प्रूव्ह करून दाखवलंय. मग आता मी डायरेक्ट यूज करणार. सो आय इक्वल टू ह्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट येतं, सो मी डायरेक्ट लिहू शकतो लॉग ऑफ दिस फंक्शन, ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह येते ना, सो दिस फंक्शन ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस सी. झालं इझी. मग इथे लिहा, रिझन मध्ये लिहा, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स, ह्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एफ ऑफ एक्स येतं, हे त्यांना सांगा. झालं, प्लस सी लिहा, इझी होतं. चला काढा स्क्रीनशॉट, आलाय का आन्सर. सो दिस वन इज येस करेक्ट. चला काढा लवकर स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 9th वन बघा, 9th मध्ये काय करायचं आता, इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 4x कॉस रेस टू 3x dx आहे. हे पण फक्त स्प्लिट करायचंय आणि सॉल्व्ह करायचंय. बघा किती इझी तुम्हाला सांगतो बघा. आता आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 4x इंटू कॉस क्यूब आहे, मग मी कॉस क्यूबला असे लिहू शकतो का, दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस एक्स लिहू शकतो, कारण क्यूबला मी एक्सपांड करू शकतो. सो आता कॉस स्क्वेअर एक्स आयडेंटिटी कसे यूज करू शकतो आपण बघा ना, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 हे आयडेंटिटी असतं बरोबर. हे प्लस मध्ये इकडे आलं, तिकडे गेलं मायनस होणार, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स ला मी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो. ठीक आहे, सो इझी होत आहे. इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 4x इथं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि हे कॉस एक्स तसाच dx तसाच. मग आता साइन एक्स ला पुट करा, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तर
कॉस एक्स येतं. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतं. सो साइन एक्स पुट करा. सो पुट साइन एक्स इक्वल टू टी. सो डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स. सो साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि इथे येणार dx येणार. ठीक आहे. आणि dt येणार. dt बाय dx येतं पण dx इथे डिवाइड आहे तिकडे गेलं मल्टिप्लाय. इझी. सो आय इक्वल टू इंटिग्रेशन साइनचं. साइनला मी काय पुट घेतलं होतं. साइनला मी टी घेतलं होतं. मग t⁴ येणार. t⁴ 1 मायनस साइनला काय घेतलं होतं टी. सो टी चा स्क्वेअर आणि हे कॉस एक्स dx ला dt. संपला विषय. आता हे मी आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो इंटिग्रेशन खाली दिसते का बघू दे. येस खाली दिसते तुम्हाला. सो t⁴ ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. t⁴ ओके. t⁴ बनलं t⁴ t⁴ इंटू t चा स्क्वेअर म्हणजे t⁶ येणार. ओके. इथे येणार dt. इज इट. सो आता आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता इंटिग्रेशन आतमध्ये ना 4 ओके. dt पण येणार मायनस इंटिग्रेशन ऑफ t⁶ येणार dt येणार. मग काय लागायचं इंटिग्रेशन. सो बघा पॉवर मध्ये एक ऍड होणार. इंटिग्रेशन मध्ये पॉवर मध्ये एक ऍड होणार आणि डिफरन्शिएशन मध्ये पॉवर मध्ये एक कमी होतं. हे लक्षात राहू दे. ओके. म्हणजे त्याला t⁵ पॉवर खाली लिहा मायनस t⁷ पॉवर खाली लिहा प्लस c. सो आय इक्वल टू टी म्हणजे काय होतं. टी म्हणजे साइन एक्स. जर क्वेश्चन एक्सच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर आन्सर पण एक्सच्याच फॉर्मॅटमध्ये आणा. ठीक आहे. सो टी ची व्हॅल्यू साइन एक्स sin⁵x अपॉन 5u मायनस sin⁷x अपॉन 7 प्लस c. इझी. ओके. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. खूप इझी सम आहेत. आता किती 10व चालू होईल ना आपलं. काय नाही चिल्लर आहे. इंटिग्रेशन खूप चिल्लर आहे. ना आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. आय इक्वल टू इंटिग्रेशन 1/4x प्लस 5x⁻11 तेच आहे का. ओके. येस dx. सो आता बघा काय करणार. 1/. जर डिनोमिनेटरला हे लक्षात ठेवा. जर इंटिग्रेशन मध्ये डिनोमिनेटरला जर निगेटिव्ह टर्म असेल तर त्याला पहिलं पॉझिटिव्ह करायचं बघा. ठीक आहे. सो कसं करणार पॉझिटिव्ह. हे 4x तसाच प्लस हे मी 5 लिहितो. ठीक आहे. हे मी डिनॉमिनेटरला लिहितो बघा. आता हे कसं लिहितो माहितीये का 1/x⁻11 असं लिहू शकतो ना. बरोबर ना. x⁻11 ला मी 1/x⁻11 लिहू शकतो. सो दॅट इज मी असं लिहू शकतो बघा. हे असं अपॉन x⁻11 लिहू शकतो. सो आता काय करणार. हे x⁻11 नी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजेच काय होणार इंटिग्रेशन 1/4 x⁻11 इंटू x दॅट इज x⁻12 होणार. सो x⁻12 प्लस 5 अपॉन x⁻11. ठीक आहे. आणि ही टर्म वर जाणार. ही टर्म 1 ला मल्टिप्लाय होणार म्हणजे हे असं येणार बघा. हे असं येणार x⁻11 dx. समजला का. इझी होतं. फक्त बेसिक कन्सेप्ट आहे ते क्लिअर पाहिजे तुमचे. ओके. सो आता बघा इथे नीट लक्ष द्या. x⁻12 च मी एक काम करतोय ह्यालाच पुट करतो आणि हे आन्सर आणून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. सो पुट नीट लक्ष द्या. 4x⁻12 प्लस 5 याला मी काय पुट करतो टी पुट करतो. ठीक आहे. ह्या पूर्ण टर्मला मी टी पुट करतो. सो आता बघा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ने करा. सो 4 तसंच x⁻12 च डेरिव्हेटिव्ह काय ना. x⁻12 च डेरिव्हेटिव्ह येणार पॉवर खाली. ओके. पॉवर खाली पॉवर मधून एक लेस करा दॅट इज 11 येणार. ठीक आहे. पॉवर मधून एक लेस हे डिफरन्शिएशनचा रूल आहे. ओके. प्लस ह्याचा 5 चं डेरिव्हेटिव्ह काय तर 0 येतं. नाही दिलं तरी चालेल. इक्वल टू dt बाय dx येतं आणि dx इकडे मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. इथे येणार dx इक्वल टू dt. ठीक आहे. म्हणजेच इथे किती येणार 12 4 जा 48 x⁻11 dx इक्वल टू dt. आता 48 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड dx dt बाय 48. ठीक आहे. सो हे येणार बघा x⁻11 च्या जागी x⁻11 आणि dx च्या जागी याच्या जागी मी काय लिहिणार
दॅट इज dt बाय 48. I इक्वल टू dt बाय 48 लिहिणार. इझी आहे. आपण याच्या जागी काय लिहिणार, याच्या जागी तर मी हे लिहिणार t लिहिणार, संपला विषय. सो 1 बाय 48 म्हणजे हे बाहेर लिहितो, इंटिग्रेशन ऑफ dt बाय t, म्हणजे हे ऍक्च्युली असं आहे, हे ऍक्च्युली असं आहे. ठीक आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ 1/t हे तुम्हाला माहिती आहे काय, तर log t येणार. जसं 1/x चं इंटिग्रेशन log x येतं, तसंच 1/t चं इंटिग्रेशन log t येणार. 48 log t प्लस c. log t म्हणजे काय होतं, t म्हणजे दॅट इज दिस वन, 4x raised to 11, so 12 प्लस 5 प्लस c. I ची व्हॅल्यू आली. आलं का, हेच आन्सर आहे. येस, दिस वन इज अ करेक्ट वन. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. कसं आहे माहिती आहे का, मला सध्याला आता टाइम खूप कमी भेटतोय. ठीक आहे, कारण मी अजून एक अकॅडमीला जॉईन झालेलो आहे. ठीक आहे, म्हणून तिथं जरासा टाइम स्पेंड करावा लागतो, म्हणून जरासा लेक्चर काढायला टाइमच नाही भेटत आहे. म्हणून फिजिक्सचा पण जरासा पोर्शन मागा आहे, खूपच मागा आहे. पण कसं मी तुम्हाला सांगितलंय 7-8च फिजिक्सचे लेसन कव्हर करेल, जास्त तर नाही होणार, कारण मॅथ्स पण करतोय, फिजिक्स पण करतोय, ऍट अ टाइम शक्य नाहीये. ठीक आहे, आता जस्ट मी न्यू अकॅडमीला जॉईन झालेलो आहे, कारण त्यांनी इन्व्हाइट केलं होतं, कारण युट्यूब चॅनल त्यांनी बघितलं होतं ना, सो म्हणून त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट जमलं तर 11-12. आता मला क्लासला यायचं, आल्यावर नंतर जर मी 11वा 12वा घेतला तर ठीक आहे, जर समजा मी नाही घेतला क्वेश्चन तर इथूनच बाय बाय.